भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. बलभीम मारुती म्हणलं की आठवतं ते समर्थ रामदासांचं 15 श्लोकी मारुती स्तोत्र. रामरक्षते एकाच श्लोकात मारुतीविषयी बुधकौशिक ऋषींनी लिहिलंय. मनोजवम मारुततुल्यवेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. म्हणजे मनासारखी गती, सोसाट्याच्या वाऱ्यासारखा वेग, इंद्रियजयी, सर्व बुद्धिमत्तांचा मेरुमणी असा पवनपुत्र, वानरगणांचा प्रमुख असा हा रामदूत हनुमान आहे. गोस्वामी तुलसीदासांनी हनुमंताविषयी म्हटलंय, अतुलनीय शक्तीचा पहाड, सोन्याचा सुमेरू, पर्वतासारखी अंगकांती, दैत्यरूपी जंगल जाळणारा मूर्तिमंत अग्नी, ज्ञानवंतांमध्ये अग्रगण्य, उत्तमोत्तम गुणांचा समुद्रच, वानरांचा स्वामी आणि रघुकुलभूषण श्रीरामांचा एकनिष्ठ सेवक असा हा हनुमान. इतके कीर्ती, इतके सद्गुण, कठोर ब्रह्मचर्य असलेल्या या बलभीम मारुतीचा जन्म चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी मघा नक्षत्रावर अरुणोदय समयी झाला. म्हणून या दिवशी विशेषतः महाराष्ट्रात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. बुद्धी आणि शक्ती यांचा आदर्श म्हणजे हनुमान. हनुमान वानर होते, पण वानर म्हणजे माकड नव्हे बरं का. वानर हे बहुधा दंडकारण्यातले मूळ रहिवासी. वा नर या शब्दाचा मूळ संस्कृत व्युत्पत्तीप्रमाणे अर्थ असा आहे की हा माणूस तर नव्हे, अशी शंका येण्याइतपत माणसासारखा प्राणी असा हा. त्यांचे पोशाख, तोंडे रंगवण्याची पद्धत व खोडकर स्वभाव यामुळे त्यांना वानर म्हणत असावेत. दक्षिण हिंदुस्थानात यांचे राज्य आणि किष्किंधा ही त्यांची राजधानी. रामायणाच्या कथाभागात प्रभू श्रीराम वनवासात असताना रावणाने सीतेला पळवून नेल्यानंतर श्रीराम व लक्ष्मण तिचा शोध घेत असताना त्यांची सुग्रीवाशी गाठ पडली. इथूनच हनुमानाचा रामकथेत प्रवेश होतो. सीता शोधार्थ हनुमानाने श्रीरामाला फार मोठी मदत केली. सीतेच्या शोधासाठी तो समुद्र उल्लंघून लंकेत गेला. अशोकवनात सीतेची त्याने गाठ घेतली. श्रीरामाची कुशल मंगलता तिला सांगितली. रावणाने हनुमंताची शेपटी पेटवली असला त्याने लंका जाळली. श्रीराम आणि रावण युद्धातही हनुमंतांनी अतुल पराक्रम गाजवले. इंद्रजिताने लक्ष्मणाला मूर्छित केल्यानंतर श्रीरामांना धीर देण्याचे काम प्रामुख्याने हनुमानानेच केले. लक्ष्मणासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणला व त्यावरील औषधींनी लक्ष्मण शुद्धीवर आले. युद्धकाळातील त्यांचे मार्गदर्शन मोलाचे होते. पराक्रम हा हनुमानांच्या जीवनाचा स्थायी भाव. त्यांच्या शौर्यमूर्तीचा महिमा प्रभू रामचंद्रांनाही गावासा वाटला. प्रभू रामचंद्रांचा हनुमंतावर अगाध विश्वास होता. अत्यंत कसोटीची कामे श्रीरामांनी हनुमानाला सांगितली आहेत. हनुमंताकडे जाज्वल्य अशी रामभक्ती होती. हनुमानांची गणना रुद्राचा अवतार म्हणून होते. त्यांना एकादश रुद्र असेही म्हणतात. तसेच दास मारुती व मीर मारुती अशी हनुमानाची 2 रूपे प्रसिद्ध आहेत. दास मारुती राममंदिरात रामापुढे हात जोडून विनम्रपणे उभा असतो, तर वीर मारुती युद्धाच्या पवित्रात असतो. वीर मारुतीची मंदिरे स्वतंत्र असतात. महावीर हे त्यांचे नावही लोकप्रिय आहे. हनुमानाला संगीतशास्त्राचा प्रवर्तकही म्हणतात. संत रामदास स्वामींनी त्यांच्या या गुणाला वंदन म्हणून त्यांना संगीत ज्ञान महंत म्हणूनही संबोधले आहे. हनुमान हे रामदासांचे मुख्य दैवत. रामराज्याच्या महान आदर्श म्हणून रामदासांनी उपासना केली व कृष्णा नदीच्या परिसरात गावोगावी हनुमानाची स्थापना केली. हे समर्थांचे 11 मारुती म्हणून प्रसिद्ध आहेत. शहापूर, मसूर, उंब्रज, शिराळे, मनपाडळे, पारगाव, माझगाव, बहेगाव, शिंगणवाडी, चाफळ येथील 2 असे हे 11 मारुती. उत्तर भारतात काशीमध्ये अशीच मंदिरे आहेत. ती संत तुलसीदासांनी स्थापन केली.
त्यात हनुमान फाटक, बडे हनुमान, संकटमोचन इत्यादी स्थाने प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या गडांच्या महाद्वाराशी हाती गदा घेतलेले हनुमानाची मूर्ती आढळून येते. हिंदुस्थानचे थोर तत्त्वज्ञ व उपासक स्वामी विवेकानंद हेही हनुमानाचे परमभक्त होते. मारुतीची लोकप्रियता व त्यांच्यासंबंधी भक्तिभाव केवळ हिमालय ते कन्याकुमारी एवढाच मर्यादित नाही. भारतात त्यांची सर्वत्र मंदिरे आहेतच, पण जावा, सुमात्रा, कंबोडिया, सयाम, नेपाळ, वेस्ट इंडिजमधील जमैका आदी भागातही त्यांची मंदिरे आहेत. सप्त चिरंजीवात यांची गणना केली जाते. अशा या हनुमानाच्या जयंतीच्या दिवशी मारुतीच्या मंदिरात पूजा, जन्मकाळाचे कीर्तन, प्रतिमेची सवाद्य मिरवणूक इत्यादी कार्यक्रम होतात. काही ठिकाणी कुस्त्यांचे आयोजन करण्यात येते. या रामभक्ताचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे जीवनकार्य समजावून आचरणात आणण्यासाठीच हनुमान जयंती हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करावयाचा असतो.